विद्यार्थी मित्रांनो, तत्वज्ञान म्हणजे काय, फिलॉसॉफी म्हणजे काय, दर्शनशास्त्र म्हणजे काय, हे सर्व भाग आपण पाहिले. तत्वज्ञानाच्या जवळजवळ 7 ते 8 व्याख्या आपण पाहिल्या. तत्वज्ञान आणि कुतूहलाचा संबंध काय आहे हे आपण पाहिले. तत्वज्ञान आणि जिज्ञासा म्हणजे काय आपण पाहिले. कुतूहलाच्या वेगवेगळ्या वाटा आपण पाहिल्या. यामध्ये पुराकथा, धर्म, तत्वज्ञान, विज्ञान आणि कला या सर्व गोष्टी तत्वज्ञानाच्या संदर्भात आपण पाहिल्या. या कुतूहलाच्या वेगवेगळ्या वाटा आहेत. आज आपण तत्वज्ञानाच्या संदर्भात वेगवेगळे तत्वज्ञ आणि त्यांची विश्वाबद्दलची मतं काय आहेत, विश्व कसं निर्माण झालं याबद्दलचा आढावा घेणार आहोत. जसं आपण तत्वज्ञानाच्या संदर्भात असं म्हटलं की फिलॉसॉफी इज द चाइल्ड ऑफ वंडर. तत्वज्ञान हे आश्चर्य भावनेचे अपत्य आहे. मग त्याला तत्वज्ञानाला आश्चर्य भावनेचं अपत्य आपण का म्हटलं? कारण ईच अँड एव्हरीथिंग इज इन्क्लूड इन फिलॉसॉफी. प्रत्येक गोष्टीची उत्तरं, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपल्याला तत्वज्ञानाच्या माध्यमातून मिळू शकतात. आणि म्हणून तत्वज्ञान हे कुतूहलाचे अपत्य आहे, आश्चर्य भावनेचे अपत्य आहे, असं प्लेटोनी म्हटलं. कुतूहलाच्या वेगवेगळ्या वाटा आपण पाहिल्या. पुराकथा पाहत असताना आपल्याला थॉरची कथा आणि इंद्रवृत्र याची कथा आपण पाहिली. ईश्वर आणि ईश्वराच्या माध्यमातून पाऊस पडतो असं या कथांमध्ये सांगितलं. आपलं कुतूहल जागं होतं, आपण संशोधनाला प्रवृत्त होतो आणि नंतर आपल्याला हे दिसून येतं की नाही, याचा संबंध ईश्वराशी नाही. तर नद्यांना पूर काय येतो, तो कुठल्या देवाच्या कोपामुळे येत नाही, तर नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कुठेतरी खूप जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येतो. मग यासारखा कार्यकारण संबंध आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून आपली जिज्ञासा, आपले प्रश्न, आपल्या प्रश्नांना मिळणारी उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. यालाच आपण कुतूहल असं म्हटलेलं आहे. मग निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी, निरनिराळ्या तत्वज्ञांनी विश्वाबद्दलचं कुतूहल त्यांच्या मनामध्ये जागं झालं. विश्वाची निर्मिती कशी झाली, विश्व कशाच्या माध्यमातून तयार झालं, विश्वाला कारण ईश्वर आहे का, विश्वाला कारण विज्ञान आहे का. मग या सर्व गोष्टी पाहत असताना भारतीय तत्वज्ञान, पाश्चात्य तत्वज्ञान यांची वेगवेगळी मतं आपल्याला दिसून येतात. वर्ग 12वी मध्ये आपण भारतीय तत्वज्ञान, पाश्चात्य तत्वज्ञान आणि त्यांचं विश्वाबद्दलचं मत काय आहे
या सर्व गोष्टी पाहणारच आहोत. पण 11वीमध्ये वेगवेगळ्या तत्वज्ञांनी विश्वाबद्दल कोणती मतं मांडली, विश्वाबद्दलच्या जिज्ञासेतून कोणते प्रश्न मांडले, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. थेलिस नावाचा एक तत्वज्ञ होता. विश्व कसं निर्माण झालं, विश्वाचं मूळ कारण काय, विश्व निर्मितीमध्ये विज्ञान आहे का, विश्व निर्मितीमध्ये निसर्ग आहे का, विश्व निर्मितीमध्ये ईश्वर आहे का. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं देत असताना थेलिस नावाच्या या तत्वज्ञाने विश्वाचं मूळ तत्व पाणी आहे, जल आहे असं म्हटलं. म्हणजे जलाच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून विश्वातील सर्व तत्वांचा किंवा विश्वातील सर्व तत्व निर्माण झालेले आहेत असं थेलिसनी म्हटलं. म्हणजे पाणी हा भाग जो आहे ना, हा विश्वाचं मूळ कारण आहे. यालाच आपण विश्वाचं सत्तत्व काय असं म्हणत असतो. सत्तत्व म्हणजे मूळ तत्व, खरं तत्व. मग विश्वाचं खरं तत्व काय, तर थेलिसनी असं म्हटलं की विश्वाचं मूळ तत्व पाणी किंवा जल आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 5 यावरचा भाग आपण पाहतो आहे. नंतर ॲनेक्झिमॅंडर यांनी विश्वाचं मूळ तत्व ॲपायरॉन किंवा असीम असं म्हटलेलं आहे. ॲपायरॉन नावाचा एक धातू हा विश्वाचं मूळ तत्व आहे असं म्हटलेलं आहे. थेलिसच्या मूळ तत्वामध्ये निसर्ग येतो, पाणी येतो. ॲनेक्झिमॅंडरच्या विश्वाबद्दलच्या चिंतनामध्ये विज्ञान येते. नंतर ॲनेक्झिमिनिस नावाचा एक तत्वज्ञ आहे. ॲनेक्झिमिनिसनी काय म्हटलं, विश्वाचं मूळ तत्व हवा आहे, वायू आहे. थोडीशी कल्पना करा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला ऑक्सिजनच मिळाला नाही तर थोडा वेळ आपलं नाक बंद करून पाहिलं आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे, तर मग या श्वासाच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा पाण्या वाचून काही वेळ राहू शकतो, भुके वाचून काही वेळ राहू शकतो, पण आपल्याला हवाच मिळाली नाही तर, आपल्याला श्वासच घेता आला नाही तर. आणि म्हणून ॲनेक्झिमिनस नावाच्या या तत्वज्ञाने विश्वाचं मूळ तत्व हवा किंवा वायू आहे असं म्हटलं. आता पायथागोरस हा तत्वज्ञ जरूर होता, पण पायथागोरस हा गणितज्ञ सुद्धा होता. जो जो माणूस, जी व्यक्ती ज्या ज्या विषयाची असते त्या विषयाचा प्रभाव त्याच्या विचारसरणीवर असतो आणि तो असावा, त्यामध्ये काही वादच नाही. तुम्हाला भूमितीमध्ये, जॉमेट्री भूमितीमध्ये पायथागोरसची अनेक प्रमेय तुम्ही अभ्यासली असतील. मग तो तत्वज्ञाबरोबर गणितज्ञ सुद्धा होता आणि म्हणून पायथागोरसनी विश्वाचं मूळ तत्व संख्या मानलेलं आहे. संख्या 1 2 3 4 5 6 ही संख्या जी आहे, ही संख्या हे विश्वाचं मूळ कारण आहे. पहिले काय, 1 की 0,
तुम्हाला शून्यालाही टाळता येत नाही आणि एकालाही टाळता येत नाही. आधी कोंबडी की आधी अंड? तुम्हाला कोंबडीलाही टाळता येत नाही आणि अंड्यालाही टाळता येत नाही. मग दोन्ही भाग आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आधी बी की झाड? बी मध्ये झाड अदृश्य रूपामध्ये विद्यमान असते. शेतकरी दाणा पेरतो आणि त्यातून झाडाची निर्मिती होते. त्याला असंख्य दाणे येतात. मग एकाशिवाय अनेक नाही. म्हणजे विश्वाचं सत्तत्व काय आहे? विश्वाचं सत्तत्व एक आहे आणि या एकातून अनेक. म्हणून शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं तर शेतकरी शेतामध्ये एक दाणा पेरतो आणि त्याचे अनेक दाणे निर्माण होतात. तसं पायथागोरसने विश्वाचं सत्तत्व संख्या मानलं. एकापासून अनेक. त्या बीमध्येच वृक्ष आधीच अस्तित्वात आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी दिसू लागतात. जर शेतामध्ये एक दाणा पेरला असता आणि अनेक आले नसते तर आपण जगूच शकलो नसतो. आणि म्हणून विश्वाचा मूळ आधार संख्या आहे असं पायथागोरस म्हणतो. पार्मेनायडस नावाचा तत्वज्ञ विश्वाच्या मूळ तत्वाबद्दल म्हणतो, असतेपण किंवा सत हे विश्वाचं मूळ कारण आहे. असतेपण बघा, पार्मेनायडस म्हणतो असतेपण किंवा सत. सत म्हणजे असणे. सत आणि असत. मग काहीतरी असल्याशिवाय काहीतरी निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे विश्वामध्ये काहीतरी विद्यमान असल्याशिवाय विश्वातून काही निर्माण होऊ शकणार नाही. याला आपण असतेपण असं म्हणतो. काहीतरी असल्याशिवाय काहीतरी निर्माण होऊ शकत नाही. विश्वामध्ये ज्या सगळ्या घडामोडी चालू असतात त्या काहीतरी आहे. याला आपण असतेपण किंवा सत खरं असं आपण म्हणतो. म्हणजे विश्वाच्या सर्व घडामोडींमध्ये आपल्याला काही ना काही गृहीत धरावं लागतं आणि काही ना काही गृहीत धरल्यामुळे वास्तव गोष्टी आपल्याला समोर दिसतात, खऱ्या गोष्टी आपल्याला समोर दिसतात. आणि याला पार्मेनायडसने असतेपण असं म्हटलेलं आहे, सत्तत्व असं म्हटलं आहे. विश्वाचं सत्तत्व काहीतरी गृहीत धरल्याशिवाय तुम्हाला विश्वाचं रूप दिसणार नाही. मग विश्वाचं मूळ तत्व काय आहे? तर समथिंग, काहीतरी आहे हे गृहीत धरून तुम्हाला चालावं लागणार आहे. काहीच नाही असं जर म्हणून जर तुम्हाला चालायचं असेल तर जो दिसतं ते काय आहे? तर म्हणून काहीतरी आहे या गोष्टीला पार्मेनायडसने महत्वाचं म्हणलेलं आहे. असतेपण, सत्तत्व. त्यानंतर हेराक्लिटस
हेरॅक्लिटसने विश्वाचं मूळ तत्व अग्नी मानलेलं आहे. विश्वामध्ये 5 तत्व अस्तित्वात आहेत: पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. यामधले 4 तत्व आपल्याला दिसतात, अनुभवता येतात, पण आकाशाचा अनुभव आपण घेऊ शकत नाही. पण तरी सुद्धा या 5 तत्वातून अग्नी हे विश्वाचं प्रमुख तत्व आहे असं हेरॅक्लिटसने म्हटलेलं आहे. ॲनेक्सॅगोरस याने नाऊस नावाचं तत्व महत्वाचं मानलेलं आहे. आणि एम्पिडोक्लिक्स यांनी पृथ्वी, जल, तेज आणि वायू तेज म्हणजे अग्नी, पृथ्वी, आप, जल, आप म्हणजे जल, तेज म्हणजे अग्नी आणि वायू असे 4 तत्व या विश्वाचे महत्वाचे मानलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक जिज्ञासा असते. एम्पिडोक्लिक्स याने पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे 4 दिसणारे तत्व जे आहे यांना महत्वाचं मानलेलं आहे. मग निरनिराळ्या तत्वांच्या माध्यमातून आपल्याला विश्वाचा अनुभव येत असतो. मध्ये मी बोललो की प्रत्येक विषयाचा माणूस आणि त्याच्यानुसार तो त्याच्या विचारांची चिकित्सा करीत असतो, मनन करीत असतो, चिंतन करीत असतो. प्रत्येकावर त्याच्या विषयाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो. प्रत्येक मनुष्य जीवन जगत असताना त्याच्या विषयानुसार जीवन जगत असतो. आणि म्हणून या सर्व गोष्टींच्या माध्यमातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एम्पिडोक्लिक्स हा अनुभववादी वाटतो. हा प्रत्यक्ष दर्शनाला महत्वाचं मानणारा दिसतो. प्रत्यक्ष प्रमाण महत्वाचं आहे हे मानणारा दिसतो. अनुभवाच्या पलीकडे काही नाही हे मानणारा दिसतो. आणि म्हणून मग पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4 तत्व एम्पिडोक्लिक्सने महत्वाची मानलेली दिसून येतात. तत्वज्ञानाबद्दलचं कुतूहल, जिज्ञासा, मनन, चिंतन या सर्व गोष्टींचा अनुभव आपण तत्वज्ञानाच्या माध्यमातून घेत असतो. आणि या सर्व गोष्टींचा अनुभव घेत असताना विविध तत्वज्ञांनी तत्वज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत, विश्वाबद्दलचं जे मत त्यांनी मांडलेलं आहे ते आपण पाहिलं. तत्वज्ञान, विज्ञान, साहित्य, संगीत, पुराकथा, धर्म, तत्वज्ञान, विज्ञान, कला या सर्व कुतूहलाच्या वेगवेगळ्या वाटा आहेत. आणि कुतूहलाच्या वेगवेगळ्या वाटांच्या माध्यमातून आपल्याला तत्वज्ञानाचं वेगवेगळं स्वरूप दिसून येते. या सर्व गोष्टी आपण तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये पाहत असतो. अशा प्रकारे तत्वज्ञानाचं वेगवेगळं स्वरूप आपल्याला दिसून आलं
यानंतर आपण पुढील भाग पाहू.